लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावरून महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। मतचोरीचा आरोप करणाऱ्यांचं डोकं चोरीला गेलंय अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आणि त्यावरून संजय राऊतांनी आता पलटवार केला। राज्यातील मतं कुठे गेली याचं उत्तर अजूनही मिळालं नसल्याचं राऊत म्हणाले। जनतेनं भाजपला कौल दिला नाही, भाजप मत चोरी करून सत्तेत आला अशी टीका राऊतांनी केली। विरोधकांना टीका करण्याच्या व्यतिरिक्त काही उरलं आहे का? काहीच उरलं नाही आहे, त्यांच्याकडे कामच उरलं नाही आहे कुठलं। निवडणुका सुप्रीम कोर्टाने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत, त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे येतो? सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत, त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार? ते करतील। एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे। मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे 8 महिन्यांनंतर। भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलतात। जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली। जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेले आहेत।